नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपी ब्लॉग चॅनलवरती. आज मी आलो आहे काटेपूर्ण अभयारण्य वाघामध्ये. गुप्तेश्वर महाराजच्या मंदिराकडे आज यात्रा आहे. मी आणि माय सुजित भाऊ जे आपण लुंबी सुजित भाऊ आणि मी आम्ही मागच्या वेळेस ते पातूरच्या बुद्ध लेणीमध्ये ब्लॉग जो बनवला होता ना, आम्ही सोबतच होतो. आणि आज इथं आम्हाला आपत्कालीन टायमात माहीत झालं की भाऊ इथं यात्रा आहे. मग आम्ही इकडेच आलतो, तर मग म्हटलं चला ठीक आहे. आणि आता आम्ही हे मेन रोडनं न जाता गाड्या लय लागेलात म्हणून खालच्या रस्त्यानं जाऊ राहिलो. कच्च्या रस्त्यानं मागं पाहू शकता तुम्ही. आणि मागच्या वेळेस जो मी आपला काय म्हणतात त्याले वाघाच्या काटेपूर्ण अभयारण्याचा पार्ट टाकला होता, तर त्याला काहीच प्रतिसाद भेटला नाही. फक्त 30 ते 32 जणांना पाहिलं आणि 3 लाईक. तर माझं म्हणणं असं आहे की यूट्यूबवर सबस्क्रायबर 200 जणात तुम्ही कमीत कमी 50 जणांचा पहा. आणि व्हॉट्सअपवर माझ्याजवळ 1,500-2,000 कॉन्टॅक्ट आहेत. त्यातले 750 लोक स्टेटस पाहतात समजा. तर त्या 750पैकी अजून 25% लोकांना पण माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं. तर भाऊ असं थोडे यार, सगळे माझे मित्रमधल्यात आणि सगळे ओळखीचे आहेत. तर तुम्हाला जर चांगले वाटत असतील माझे व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. इकडे जागोजागी जाऊन मी एवढे चांगले माया म्हणल्यानुसार म्हणजे माया स्वतःच्या याच्यावर न काही स्क्रिप्ट लिहता एवढे चांगले जर ब्लॉग बनवू शकतो. माझ्या लहान भावाला सपोर्ट करा, असंच प्रतिसाद ठेवा तुमचा. हां, तर तुमचा प्रतिसाद असल्याशिवाय जमणार नाही ते मला. तर पाहू शकता तुम्ही पुढे. आता बॅक कॅमेरा मी ऑन करतो. हे बघा मित्रांनो, आपण इथे एंटर झालेलो आहे. आणि मोठमोठी दुकानं पण लागली आहेत, तुम्ही इकडे पण पाहू शकता. आणि काही लोकांचे मत पण आपण घेऊ यामध्ये. जर समजा तुम्हाला जर आवाज येत नसेल समजा, तर मी माईक पण कनेक्ट करू शकतो. पण माईकमध्ये असं आहे की माईकची सेटिंग करायला जरा भारी जाते आणि खरखर करते. जिलेबी भजे गरम काढायला तुम्हाला जर फेयाचे असतील समजा, तर तुम्ही खाऊ शकता. इकडे आले असतील तर गिळे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल काही विशेष ते पण आहे. धागे गिंडा बैलाचे हे पाहू शकतो तुम्ही. आणि एवढा पण काही अंधार झाले नाही आहे. व्हिडिओ मस्त निघू राहिले. सबस्क्रायबर भेटले होते बा. आणि म्हणत जात अरे अमित दा कुठे काय कसं काय. काही जास्त बोललो नाही मी. लहान लेकरं हे ते. मागच्या वेळेस अजूभाई आणि मी आलेलो होतो इकडे, तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला मालूम असेल. आणि हे तुम्ही पाहू शकता इकडे सेवालाल महाराज, राम गजानन महाराज, हनुमानजी, गुप्तेश्वर महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर दांडेकर आणि सगळे व्हिडिओचे फोटो अवेलेबल आहे. तुम्ही इकडे घेऊ शकता. आणि हा आपला एंटर, आपण इकडून अंदर येतो. आणि हा आपला मेन एंटर आहे. हा इकडे आपण अंदर जातो. आणि इकडून जो मागं दाखवला ना मी, तर तिकडून आपण असं अंदर येतो समजा एंटर महाच्या रोडवरून. तर तुम्ही पाहू शकता इकडे. आणि हे जे पाणी दिसत आहे हे सगळं महांचं धरण आहे. हे सगळं महांचं धरण आहे. इकडे जे पाहू राहिलो ना. जय भीम दा. नमस्कार मित्रांनो, विकास दादा भेटले आम्हाला. विकास दादा खरात नावाच कापे आणि तुम्ही सगळेजण ओळखता. यात्रेमध्ये भेटले म्हणत कार्य भाऊ काय करू राहिला हे येडेचाले. तर सगळं नवीन तसंच वाटते म्हणा. काही वांधा नाही. त्यांना मला पहिल्यांदा ब्लॉग बनवतो मी. तर चला दादा येतो आम्ही, काही वांधा नाही. मित्रांनो, विकास दादा गेले शिरच्यात. आम्ही खाली चाललो आहे, पाहू शकता तुम्ही. टाकतने लावून राहिलं तर धडधड पावलं पडू राहिले आमच्यासमोर. आणि मोबाईलला चार्जिंग कमी आहे आणि बॅकअपसाठी S22 अल्ट्रा रेडीच आहे समजा ब्लॉग बनवायला. माईक गिक अजून काही काढला नाही. जेव्हा वाटलं मला की माईक काढा लागेल तेव्हा मी तो माईक काढून कनेक्ट करतो. आता समोर कनेक्ट करावंच लागेल आपल्याला. आणि त्याच्यानुसार मग आपण सगळं काही समजा बराबर व्यवस्थितपणे करून टाकू. तर आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, भरपूरच टाईम झाला आहे. आम्ही लई लेट आलो आणि सगळे लोक आता घराकडे जाऊ राहिले, तुम्ही पाहू शकता. आणि सुजित भाऊ आपल्या मस्त चालले, एकटे गाणे गुणगुणावर राहिले आणि चालले. तर सुजित भाऊच्यानंच मला इकडे यायचा चान्स भेटला. नाहीतर मी तर एकटाच बायपासवर राठोडच्या हॉटेलवर चहा पेत जाऊ. ते आले ना, आम्हाला एका मॅमनं सांगितलं की भाऊ इकडे यात्रा आहे, आज मी इकडून विजिट मारली, तुम्ही जा.
तर त्यांना वाटलं की यांना माहीत नशील हे कोलेश्वरची यात्रा वगैरे आहे ते, तर त्याला काय सांगू आम्ही इकडे हे ते करतो म्हणून. हे पाहून घ्या बदाम शेकची कुल्फी आपली. आणि हे आपले दादा जिथं परमनंटली भजे गिजे वडे काय आहे ते खात असतो मी. तुम्हाला मालूम असेल तर याच्या पहिले मी ब्लॉग बनवला होता ते पाहू शकता तुम्ही. दादा ओळखतात आपल्याला, असं काही विषय नाही. पाहू शकता दादानं काही आज भजे गिजे काही बनवलं नाही वाटते. कढई गिळई गॅस गीस पुरा खाली आहे. चला दादा येतो अरे येतो ना तिकडून. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत असेल अमित भाऊचा मिट्टू पडला, पण त्याच्यातली गोष्ट नाही आहे. दादा गिद्या ओळखतात आधी आपली गाडी पार्किंगला राहते, आपण पार्किंगचे घेतात 5 रुपये म्हणून त्याच्यासाठी आम्ही ना पहिलं गाडी तिकडे ठेवलं. हा इकडून वरती जाऊन ते तिकडे दगड ठेवतात 5 तिकडे रस्ता, तर ते काही भंडारा गिंडारा पण असेल. आणि हे इकडे दुकान आहे, काही घ्या पाहायचं. हे दुकान इकडे काही घ्यायचं, बॅट बॉल लहान लेकराले. आणि हे बघून घ्या याची ॲड आहे काय आहे तर मला माहिती नाही. भरपूर टाईम झालेला आहे मित्रांनो. सगळे लोक आपापल्या घरी चालले आणि तुम्ही महानच्या धरणाचं एक दृश्य पाहू शकता. वाघागड महानचं धरण जॉईन आल्या. असं कधी झालं नाही की अमित भाऊ आला आणि कधी झालं नाही की अमित भाऊ ब्लॉग काढायला आला आणि त्याचा सबस्क्रायबर त्याला भेटला नाही. हां भलेही ते सबस्क्रायबर लाईक नाही मारत ना, काही नाही, फक्त व्हिडिओ पाहता चुपचाप. आणि मागं पाहू शकता तुम्ही महानचं धरण अटॅच वाघा. बॅक कॅमेरानं पाहू शकता तुम्ही. हे महानचं धरण आहे पूर्ण अटॅच. आता आपण तिथं खाली जाणार आहोत, तुम्हाला लवकरात दाखवणार आहोत. चला भाऊ. कलमी आंब्याचं झाडं फुलं गिलं आले जरा. आंब्याचा सीझन आला तर आम्ही पण येणार इकडे. आणि हे श्री गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान तीर्थक्षेत्र वाघागड जिल्हा अकोला मागच्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहू शकता. आणि जर पाहिलं नाही तर AP ब्लॉग्स 1 इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे भाऊ मी. तुम्ही त्यातून माझा पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा. आणि जो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकतो तो फक्त शॉर्टच असते, कारण की इंस्टाग्रामवर मी ब्लॉगिंगचं अकाउंट अजून ओपन नाही केलं, त्याच्यावर फक्त मी शॉर्ट टाकतो. पहिले मी सुरुवातीला टाकलो. इथं भंडारा गिंडारा भिन्नावर राहिले. आता पाण्या गिण्याची सुविधा आहे. आणि इकडे खाली आता आपण जाणार आहोत खाली. मित्रांनो मी चाललो आहे आता खाली. आमचे मोठे भाऊ सुजित दादा आमच्यासोबत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि असं भरपूरसे पर्यटन घरी गेलेले आहेत. आम्ही थोडं लेट झालो. आता सध्या टाईम झाला 5:51 झाले आणि इथं काही जास्त पर्यटक काही दिसून न राहिले. इकडून जातो, बूट झालेला आहे. बूट काढायचं काम नाही पडलं पाहिजे म्हणून इकडून शॉर्टकट मारतो मी. शॉर्टकट मारायला राजा इकडे तर काही बजेट दिसून न राहिला तरी पण पाय तुम्ही शॉर्टकट तर काही मारता नाही राहिला. 1 मिनिट. पाहू शकता मित्रांनो धरण गिरण हे ते. भक्त भाविका पण इथं देवीचं मंदिर आहे, तिथं जाऊन हे ते करतात. हे ते म्हणजे अगरबत्ती वगैरे नारळ गिरळ ज्याला फोडायचं असतं त्याला. आणि धरणाचं पाणी गिनी पाहू शकता तुम्ही. मोटरा गिसरा पण लावलेला इथंच कामात येत असतील आणि शेतकरी लोक पण त्यांच्या वावरात पाणी गिनी टाकत असतील. हे इकडे किचन आहे. भंडारा गिंडारा काही असेल तर समजा इथं बनवतात. एकांचा गिंज ठेवायला पाहू शकता तुम्ही. आणि असं. आणि ये देखिए तू मुझसे प्यार करते है क्या नहीं. नहीं बता तू मुझसे प्यार करते है क्या नहीं. हा रोला चालू आहे आता भाऊचा आधी. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. पाहू शकता तुम्ही आम्ही भंडाराचं जेवण घेतलं आहे, प्रसाद वगैरे बसलो आहे. तेव्हा मला काढायला चान्स नाही भेटला. माझ्याजवळ गिंबल दुसरा फोन आणि या खिशात वजन त्या खिशात वजन असून काही सध्या काढलं नाही. आता आम्ही पहिले हे ग्रहण करतो आणि बादमध्ये व्हिडिओ बनवतो. धन्यवाद मित्रांनो. आमचं जेवण झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही भक्तिसागर तीर्थक्षेत्र वाघागड. आणि आता आम्ही इथून घरा इकडे जाणार आहोत. सगळे लोक इकडे सगळे जेवण घेऊन करून आता मोकळे इकडे झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. आणि एवढी पण गर्दी म्हणजे कमी झालेली आहे सध्या इकडे की कोणीच नाही आहे. आणि सुजित भाऊ जेवण व्यवस्थित झालं पण जेवण व्यवस्थित झालं भाऊ आहे ना. काही मीठ गीट कमी गिमी पडलं होतं काहीच नाही. पाणी प्यायचा स्पेशल आरोडा केला यांना.
म्हणजे एवढी देणगी ते चांगलं काम आहे. आणि एकदम स्वच्छ परिसर आहे. हे मंदिर पाहू शकता आणि धरणाचं पाणी पाहू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे. पायाचं कामच नाही पण तरी पाहून घ्या. अमित भाऊ तुम्हाला दाखवू राहिला तर पाहून घ्या. असा व्ह्यू तुम्हाला डबल दिसणार नाही. हो एकदम भारी. व्हिडिओमध्ये आणि साक्षात्कारमध्ये पायाचा जरा वेगळीच मजा आहे. तुम्ही पाहू शकता. मित्राचे फोन येऊ राहिले म्हणून सुद्धा भाऊला पण जरा घरी पण काम आहे. त्याच्यामुळं आम्ही अर्जंटमध्ये आता घरी जाणार आहे. आणि तिकडे गेल्यावर समजा आमच्या इकडे बाहेर जर गेल्यावर समजा तर आमचा व्हिडिओ स्टॉप आहे, कारण की इकडे LED वगैरे काही नाही आहे. तर मग समजून घ्या तुम्ही की इकडे व्हिडिओ एवढा क्लिअर आणि HD निघणार नाही. पण टेन्शन नका घेऊ. आपल्या फोनमध्ये ऑटो ब्राईटनेस आहे, पण तो काही काम नाही करू राहिला कारण की बॅटरी लो आहे. 15% चार्जिंग आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की बा मस्त आहे. जेवण सुविधा तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल की साफसफाई आणि व्यवस्थितपणे नियोजन आहे. जेवण एका इकडे, लेडीजचं एका इकडे आणि पाण्याची सुविधा, स्पेशल RO आहे. हनुमानजीचं मंदिर आहे मागे बघू शकता तुम्ही. हनुमानजीचं मंदिर आहे आणि इकडे वरती पण जाता येते. हे मागे इकडे वाघा आहे. आपण जात आहे इकडे बार्शी टाकडी रोड. इकडे महानवरून बार्शी टाकडी त्या रोडनं आपण जाणार आहोत. अरे LED चार्जिंग नाही. पाहू शकता तुम्ही दुकान यात्रा त्या साईडनं वरतून काही गेलो नाही आपण. ते दुकानं आत इकडे आता घरा इकडे जाणार आहे. आमच्या भाऊनं स्वेटर वगैरे काहीच आणलं नाही. त्यांना थंडी लागीन याचा विचार करून आजचा ब्लॉग हा जास्त लंबा नाही होणार आहे. आणि मेन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जर आम्हाला पहिलेच माहीत असतं की बा इथं आहेत, आम्ही 2-3 वाजता आलो असतो. आम्हाला वेळेवर माहीत झालं. मेन गोष्ट म्हणजे बाकी काही नाही म्हणून तुम्हाला सांगितलं असतं. चलो भाऊ, इकडे अंधार पडला. ब्लॉग इथे संपू आपला. आमचे 2 शब्द इथं खतम. कार्यक्रम आटपला. दुकानं सर्व बंद होऊ राहिले. फुटाणे खारमुडे शेंगदाणे जे काही आहे ते. आणि इकडे पण हो इकडे बस झालं एवढंच दुकानं, काही जास्त हे नाही आहे. आम्ही चाललो आमच्या रस्त्यानं आता घरा इकडे. जंगलीला हा रस्ता आहे पाहू शकता. व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षा जास्त अंधार आहे कारण की नाईट विजनमध्ये व्हिडिओ चालू आहे. बस आता सीधा बार्शी टाकडून मिर्झापूर. धन्यवाद.